कोण म्हणतं संध्याकाळी जेवणानंतर काहीच काम नसतं, भरपूर कामं असतात. ते म्हणजे आज मी तुम्हाला दाखवते. जेवणं करून घेतले होते, त्याच्यानंतर मी कोथिंबीर दीदीच्या पप्पांनी बरीच आणलेली होती, 2 जुडे आणलेले होते, अशी निवडून ठेवली. आणि बघा किचन ओट्यावर एवढा पसारा होतो. रात्रीचे मी भांडे घासून घेतले. म्हटलं ही सफाई तर झालीच पाहिजे. ही किचन ओटा मी असं तर रोज साफसफाई करते, म्हणजे रोज मी घासून घेते. पण उद्या महाशिवरात्री आहे ना, त्याच्यामुळे थोडीशी जास्त क्लिनिंग केली. भांडे पण घासून घेतलेले होते. रात्रीचे 11 वाजले होते, पण दीदीचे पप्पा बोलत होते की जाऊ दे उद्या करून घे. पण म्हटलं नाही, मला हे सफाई केल्याशिवाय मला काही झोप येणार नाही, म्हणून मग लागले कामाला. तर चला, कितीही वेळ झाला तरी हे काम केल्याशिवाय काही माझं होत नाही. आणि किचन ओटा जर क्लीन केला नाही ना, आपण स्वयंपाक करतो, भरपूर असे पीठ, चपातीचे तुकडे किंवा भाकरीचे तुकडे असे पडले तर झुरळ होतात, मुंग्या होतात. त्याच्यामुळे ना, ज्यांना तिथे खायला मिळतं तिथेच ते होतात. त्याच्यामुळे हा किचन ओटा असा क्लीन करून ठेवला की एकही किडा होत नाही घरामध्ये आणि आपल्याला सकाळी एकदम फ्रेश वाटतं. त्याच्यामुळे मग हे काम मी आवर्जून करत असते. सगळा किचन ओटा घासून घेतला, शेगडीसुद्धा घासून घेतली. तर माझ्याकडे स्टीलची शेगडी आहे ना, रोज अशी घासून घेतली की एकदम नवीच नवी दिसते. आणि स्टीलचे भांडे खरंच वर्षानुवर्ष तसेच राहतात. त्याच्यामुळे म्हटलं मी माझ्याकडे तर ही शेगडी खूप जुनी आहे, तर मी काय अजूनपर्यंत बदललेली नाही आहे. रोज अशी घासली गेली की एकदम छान राहते. शेगडी काचेची असो किंवा स्टीलची असो, स्वच्छ ठेवली ना तर कुठलेही भांडं छानच दिसतं. त्याच्यामुळे असं पूर्ण ओटा घासून घेतला. आता शेगडीवरचे भांडे होते ते पण घासून घेतले. आणि तुम्ही बघू शकता ओट्याला किती चकाकी आलेली आहे बघा. पूर्वी तुम्हाला दाखवलेलंच होतं किती घाण होती आणि आता कसा दिसतो ओटा. तर कोणाला नाही आवडणार सकाळी उठल्यावर असं फ्रेश किचन बघायला. तर असो, रोजची ही माझी रूटीन असते. म्हटलं आज तुम्हाला संध्याकाळची रूटीन दाखवते. घड्याळ पण ठेवली. चला भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.